तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, भारतातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आता एस आय आर करणे महत्वाचे आहे। SIR फॉर्म तुम्हाला शासनाकडे भरून द्यायचा आहे। SIR म्हणजे काय, तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन। आता हा SIR चा जो काही फॉर्म आहे हा नेमका तुम्हाला कुठे मिळेल? निवडणूक आयोगाकडून जे काही SIR करण्यात येत आहे महाराष्ट्रात, तसेच पूर्ण आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये SIR सुरू आहे। तर सर्वात महत्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे की SIR चा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल? आता भरपूर लोकांना माहित असेल किंवा फॉर्म तुमच्याकडे आला असेल, पण SIR चा फॉर्म कसा भरायचा? SIR फॉर्म अचूक पद्धतीने कसा भरायचा? कोणत्या ब्लॉकमध्ये काय भरायचे? कोणत्या व्यक्तींनी काय भरायचे? कोणता ब्लॉक सोडायचा? कोणता ब्लॉक भरायचा? कोणी काय माहिती भरायची किंवा काही माहिती नाही भरायची? हा महत्वाचा पॉइंट आहे। सोबतच यापैकी ज्या नागरिकांना वडील नाही किंवा पती नाही, यामध्ये महिला असतील, त्यांना पती नाही किंवा वडील नाही, किंवा विधवा आहे किंवा घटस्फोटित आहे, किंवा पुरुष असतील त्यांना वडील नाही, तर मग अशा लोकांनी पती वडिलांची माहिती काय भरायची? कारण त्या ठिकाणी पती किंवा वडिलांची माहिती मागितलेली आहे, तर त्यांनी माहिती नेमकी कोणाची भरायची? घटस्फोटित आहे किंवा विधवा आहे किंवा लग्न झालेलं नाही, पती नाही, वडील नाही, अशा लोकांनी। तर बघा, स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्यतिरिक्त तुमचे काही मनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा मग त्या विषयावर आपण वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो। तर बघा, अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला SIR फॉर्म दिसून येते। हा आहे तुमचा SIR फॉर्म। 2 पेजचा तुम्हाला फॉर्म मिळतो, पहिला पेज आणि हा दुसरा पेज। दोन्ही पेज जे आहे ते सारखेच असतात, दोन्ही पेजमध्ये कोणत्याच प्रकारचा फरक नाही। तर सर्वात पहिला प्रश्न आहे की हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळतो? तर हा फॉर्म तुम्हाला मिळतो तुमच्या घरी घरपोच। जे काही तुमच्या एरियातील BLO आहे, BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर, ते ऑफिसर स्वतः तुमच्या घरी तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना फॉर्म देऊन जातात आणि कसा भरायचा, काय भरायचा, कोणत्या ठिकाणी काय माहिती द्यायची, ते सर्व तुम्हाला मार्गदर्शन करून जात असतात। तरी पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या फॉर्मच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन असते की नेमकं कोणत्या ब्लॉकमध्ये आपण काय भरायचं आहे। त्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा आपण कधी कधी विसरून जातो। त्यामुळे स्टेप बाय स्टेप बघा, पूर्ण फॉर्म कसा भरायचा, काय माहिती या ठिकाणी दिलेलं आहे, सर्व आपण पाहू। आणि या ठिकाणी मग शेवटच तुम्हाला फॉर्म भरताना माहित होईल की पती नाही किंवा वडील नाही, तर मग नेमकं नाव किंवा डिटेल कोणाची द्यायची। सर्वात वरच्या बाजूला या ठिकाणी दिलेला आहे भारत निवडणूक आयोग, आणि त्याखाली बघा या ठिकाणी दिलेला आहे तुमचा BLO म्हणजे जे काही बूथ लेवल ऑफिसर आहे त्यांचा मोबाईल नंबर। त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे। तुम्हाला जर फॉर्म भरण्यासाठी काही अडचण होत असेल किंवा काही समजत नसेल तर त्यांना सरळ कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता। त्यानंतर या ठिकाणी बघा, पहिल्या ब्लॉकमध्ये तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि तुमचं मतदार कार्डचा नंबर, तुमचा जो काही मतदान कार्ड आहे त्याचा नंबर दिलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा म्हणजे तुमच्या मतदान कार्ड नुसार। त्यानंतर बघा या ठिकाणी QR कोड दिलेला आहे। एक QR कोड आहे, तर हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता, किंवा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमची माहिती पाहू शकता, किंवा ते BLO अधिकारी हा QR कोड स्कॅन करून माहिती पाहतील। त्यानंतर तुमचा मतदान कार्डवरचा फोटो, आणि शेवट दिलेला आहे या ठिकाणी ब्लॉक, म्हणजे खाली ब्लॉक दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला आता तुमचा नवीन पासपोर्ट साईज फोटो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो चिपकवायचा आहे या ठिकाणी। तर आता बघा या ठिकाणी दिलेले आहे 2 ब्लॉक, एक हा ब्लॉक दिलेला आहे आणि दुसरा हा ब्लॉक दिलेला आहे। सोबतच खाली सुद्धा एक छोटा ब्लॉक या ठिकाणी दिलेला आहे, आणि या खाली सुद्धा माहितीचा एक ब्लॉक आहे, तो सर्वात महत्वाचा आहे। तर आता बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की अर्जदाराचा मागच्या SIR मधील तपशील किंवा त्यांच्या नातेवाईकाचा, बरोबर। तर आता तुम्हाला सुद्धा माहित आहे की नाही की 2002च्या यादीमध्ये तुमचा SIR मध्ये नाव आहे की नाही, किंवा मग तुमच्या नातेवाईकाचं नाव आहे की नाही, मग ते कसं काढायचं, कसं शोधायचं, आहे की नाही नेमकं माहित नाही। तर त्यासाठी बघा शासनाने सोपं एक मार्ग काढलेला आहे की हा जे काही दोन्ही ब्लॉक आहे हे दोन्ही ब्लॉक भरायचे नाही। जरीही जुन्या SIR मध्ये नाव असेल, अर्जदाराचं नाव असेल, किंवा मग त्यांच्या नातेवाईकाचं नाव असेल, किंवा मग नाव नसेल, असेल तरी आणि नसेल तरी, हे दोन्ही ब्लॉक जे आहे हे भरायचे नाही। हे ब्लॉक कोण भरतील? तर हे ब्लॉक भरतील तुमचे BLO। तुमचे BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर। त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे, त्यांच्याकडे पूर्ण तुमचा डेटा आहे, त्यांच्याकडे पूर्ण डेटा आहे। ते अधिकारी जे आहे हे तुमचे दोन्ही ब्लॉक त्यांच्या डेटामधून काढून जे आहे ते भरून देतील। हे स्वतः त्यांनी BLO अधिकाऱ्यांनी सांगितलं की दोन्ही ब्लॉक, वरचे दोन्ही ब्लॉक भरू नका, ते कन्फ्यूज करणारे आहे आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळणार नाही, किंवा तुम्हाला माहिती शोधावी लागेल। त्यामुळे
पण मी जो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी SIR चा दाखवलेला आहे तो आहे वर्धा जिल्ह्यातील. वर्धा जिल्ह्यातील BLO अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे सांगितलं की वरचे दोन्ही ब्लॉक सोडून द्या, खालचा ब्लॉक भरा. पण तुमच्या जिल्ह्यामध्ये जर त्यांनी सांगितलं असेल की तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे, तर मग या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो की मग SIR मधून माहिती कशी काढायची, यादीमध्ये नाव आहे की नाही, अर्जदाराचं नाव आहे की नाही, किंवा त्यांच्या नातेवाईकाचं नाव जुन्या 2002च्या SIR च्या यादीमध्ये आहे की नाही, ते कसं पाहायचं. त्यानंतर या ठिकाणी जे काही अनुक्रमांक, जे काही तुम्हाला डिटेल्स या ठिकाणी पूर्ण मागितलेले आहे, याबद्दल जर तुम्हाला माहित नसेल तर मग कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की आमच्या विभागामध्ये, आमच्या एरियामध्ये वरच्या बाजूला डिटेल मागितली आहे, हे BLO अधिकारी भरणार नाही, असं कमेंट करा. म्हणजे मी तुम्हाला त्या टॉपिकवर स्पेशल व्हिडिओ बनवून देईल की नेमका 2002च्या यादीमधून नंबर कसा काढायचा, तुमचं नाव आहे की नाही, तुमच्या नातेवाईकाचं नाव आहे की नाही, त्यानंतर जे काही डिटेल या ठिकाणी मागितलेली आहे हे सर्व डिटेल ऑनलाईन पद्धतीने कशी शोधायची. जर त्यांनी म्हटलं असेल की फॉर्म भरा तर, आणि त्या अधिकाऱ्यांनी म्हटलं असेल की वरचा ब्लॉक सोडून घ्या, आम्हीच भरणार, तर मग तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुम्हाला सरळ पुढे जायचं आहे. आता अर्धा फॉर्म मी तुम्हाला दाखवला, उरलेला फॉर्म या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे बघा. आता आपण स्क्रोल करू आणि जो काही त्यांनी भरण्यासाठी सांगितलेला आहे, आता हा फॉर्म त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की एवढाच फॉर्म तुम्ही भरा, वरचा फॉर्म सोडून. तर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख मागितलेली आहे, तर या ठिकाणी जे काही ब्लॉक दिलेले आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा दुसऱ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड मागितलेला आहे, तर तुमचा आधार कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या ब्लॉकमध्ये बघा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या कुटुंबातील जो काही सुरू मोबाईल नंबर असेल किंवा तुमच्या मतदान कार्डला आधीच लिंक असेल, किंवा मग कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, कोणत्याच प्रकारची प्रॉब्लेम होणार नाही. आता या ठिकाणी बघा चौथ्या ब्लॉकमध्ये म्हटलेलं आहे वडिलांचे पालकांचे नाव. वडिलांचे पालकांचे नाव म्हणजे आता प्रश्न पडला की नेमके कोणी टाकायचे, कोणी टाकायचे नाही. तर बघा वडिलांचे पालकांचे नाव मागितले आहे म्हटल्यावर या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव टाकायचेच आहे. तुमचे वडील हयात असेल किंवा नसेल, तुमचं लग्न झालं असेल किंवा नसेल, प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक महिलांनी, प्रत्येक पुरुषांनी या ठिकाणी तुमच्या वडिलांचे जे काही नाव या ठिकाणी मागितलेले आहे, वडिलांचे पालकाचे नाव, ते या ठिकाणी टाकायचे आहे. म्हणजे टाकायचे आहे सर्वांनी, कोणीच या ठिकाणी ते माहिती सोडायची नाही, म्हणजे नाही. सोबतच या ठिकाणी म्हटलेलं आहे तुमच्या वडिलांचे किंवा पालकांचे ओळखपत्र जर असेल, म्हणजे मतदान कार्ड असेल, तर त्याचा नंबर तुम्हाला या ठिकाणी त्यांचा मतदान कार्डचा जो आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. वडील किंवा पालकांचा, वडील असेलच, वडील हयात असेल किंवा नसेल तरी पण त्यांचं नाव तुम्ही टाकू शकता. त्यांचं मतदान कार्ड असेल तर मग तुम्हाला नंबर सुद्धा या ठिकाणी त्यांच्या मतदान कार्डचा द्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मागितलेलं आहे आईचे नाव, तर तुमच्या आईचे पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे. आई हयात असेल किंवा नसेल तरी पण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी म्हटलेलं आहे की आईचा मतदार ओळखपत्र क्रमांक, आईचा मतदार ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. आता या ठिकाणी शेवटचे 2 ब्लॉक दिलेले आहे. पती किंवा पत्नीचे नाव, लग्न झालं असेल तर पतीचे नाव तुमचं या ठिकाणी येईल, पुरुषाचं लग्न झालं असेल तर पत्नीचं नाव या ठिकाणी येईल. जर लग्न झालंच नसेल तर तो ब्लॉक रिकामा सोडून द्यायचा, तिथेच कोणाचंच नाव टाकायचं नाही. लग्न झालं नसेल तर मग तो ब्लॉक रिकामा सोडून द्यायचा, नाव टाकण्याची गरज नाही. त्यानंतर या ठिकाणी म्हटलेलं आहे की पती किंवा पत्नीचं ओळखपत्र क्रमांक, पती किंवा पत्नीचं ओळखपत्र क्रमांक, पती जर हयात नसेल, पतीचा मृत्यू झाला असेल तर मग पतीचं नाव या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तुमचा जर या ठिकाणी घटस्फोट झाला असेल तर पतीचे नाव टाकायचे नाही, असं BLO अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटस्फोट झाला असेल तर पतीचे नाव टाकायचे नाही. विधवा असाल, त्यांचा मृत्यू झाला असेल तर मग तुम्ही पतीचे नाव टाकू शकता, कारण तुमचं जे काही आधार कार्ड, जे काही डिटेल आहे ते पतीच्या नावाला लिंक आहे, त्यामुळे तुम्ही सबमिट करू शकता, टाकू शकता. किंवा पती वेगळे राहत असेल तरी पण त्यांचे नाव टाकू शकता. जर तुम्ही पतीजवळ राहत नसाल, पतीपासून दूर राहत असाल तरी पण पतीचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे, कारण पती हयात आहे. जरी त्यांचा नंबर नसेल, ओळखपत्राचा नंबर जरी नसेल तरी पण चालेल, पण पतीचे नाव या ठिकाणी नक्की टाका. शेवटचा कॉलम या ठिकाणी आहे पती किंवा पत्नीचे ओळखपत्र क्रमांक. या ठिकाणी ओळखपत्र क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. त्याचप्रमाणे जर ओळखपत्र क्रमांक असेल तर टाका, नसेल तर टाकू नका.
पण या ठिकाणी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी फोकस केलेला आहे की वडिलांची डिटेल, वडील असतातच, वडील सर्वांना असतात, आई किंवा वडील त्यांचे नाव तुम्हाला मागितलेले आहे आणि त्यांचा जो काही ओळखपत्र क्रमांक आहे तो सुद्धा तुमच्याकडे असेल तर तुम्ही सबमिट करू शकता, नसेल तर सोडून द्या. फॉर्म भरण्याची पद्धत सोपी आहे, पण या ठिकाणी कन्फ्युजन मोठ्या प्रकारचं आहे, कन्फ्युजन भरपूर होतं आणि सोबतच जो काही खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमची सही करू शकता किंवा डाव्या हाताचा अंगठा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. अशा प्रकारचे तुम्हाला 2 फॉर्म मिळतात. एक फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे, दुसरा फॉर्म रिकामा सोडायचा आहे. पण या ठिकाणी तुम्हाला दोन्ही फॉर्मवर तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावून द्यायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो दोन्ही फॉर्मवर लावा. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा SIR फॉर्म भरून घ्यायचा आहे. जे काही वरच्या ब्लॉक बद्दल मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या जे BLO अधिकारी आहेत ते BLO अधिकारी म्हणत असतील की हे ब्लॉक तुम्हाला भरायचेच आहे, तर मग त्यासाठी तुम्ही कमेंट करा की मग ही सर्व माहिती कुठे काढायची, 2002च्या यादीमध्ये नाव आहे की नाही, ही माहिती कशी काढायची, त्यासाठी मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवून देईल. त्यानंतर जे काही या ठिकाणी बघा ब्लॉक दिलेले आहे, यादी क्रमांक, अनुक्रमांक, हे सुद्धा माहिती आपल्याकडे नसते, तर ही सुद्धा माहिती कशी काढायची तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सविस्तर माहिती मी देणार आहे. पण तुमच्या BLOनी जर म्हटलं असेल की हे 2 ब्लॉक भरण्याची गरज नाही, ते स्वतः भरणार आणि फक्त तुम्ही एवढा ब्लॉक भरा, तर मग तुमच्यासाठी SIR फॉर्म भरणे जे आहे ते सोपे असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही SIR फॉर्म भरून तुमचा पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त तुमचे आणखी काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.